So okay friends, good morning all of you. आवाज क्लिअर येतोय का बघा आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का बघा. येस, ठीक आहे. आपले बरेच विद्यार्थी अजूनही अब्सेंट आहेत. रिझन काय आहे आपल्याला कळत नाही अजून. बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथ्स ठेवायचं नसेल असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. 5 मिनिट्स वेटिंग केलेलं आहे आपण. तर आपल्याला न्यू पॉइंट बघायचा आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आपण कालच्याच लेक्चरला आपण पाहिलं होतं ट्रूथ टेबल आपण कशा पद्धतीने बनवायचा. आणि त्याच ट्रूथ टेबल मधील पुढची स्टेज आहे, फक्त आपल्याला त्यामध्ये कॉलम एकसारखे आहेत हे दाखवायचं आहे. ठीक आहे. ओके, आपण फर्स्ट एक्झाम्पल मांडलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत आणि या ठिकाणी हे जे सिम्बॉल दिसते तुम्हाला हे इक्विव्हॅलन्स सिम्बॉल आहे. आपण ओनली 2 लाईन्स ड्रॉ करतो, त्याला इक्वल साईन म्हणतो. आणि त्याचबरोबर आणखीन एक लाईन जर असेल त्याच्यामध्ये तर त्याला इक्विव्हॅलन्स म्हटलं जातं. आपल्याला हे 2 स्टेटमेंट पॅटर्न्स इक्वल दाखवायचे ट्रूथ टेबलचा वापर करून. इथे या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा, युझिंग ट्रूथ टेबल्स थ्रू द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. ओके, तर आपल्याला एकाच ट्रूथ टेबलमध्ये हे दोन्ही मांडता येतं. आता हा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. ठरल्याप्रमाणे आपण इक्विव्हॅलन्सच्या पूर्वीचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते स्टेटमेंट्स आहेत, मग निगेशन आहे का तर ते बघायचं आपल्याला. इथं निगेशन पी आहे, म्हणजे आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये निगेशन पीचा कॉलम बनवावा लागेल. त्याच्यानंतर राईट साईडला जर विचार केला आपण, राईट साईडला सुद्धा निगेशन पी लागणार आहे. या दोन्हीचा एकच कॉलम बनवलं तरी चालेल, म्हणजे निगेशन पीचा. तर ठरल्याप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट याचे कॉलम बनवावे लागतील. ठीक आहे. बघा, लेफ्ट साईडचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये निगेशन पी लागणार आहे, म्हणजे निगेशन पीचा एक कॉलम असेल. त्याच्यानंतर ठीक आहे, आता त्यानंतर आपण डायरेक्टली लेफ्ट साईडचा स्टेटमेंट पॅटर्न पूर्ण घेणार आहोत. त्याच्यानंतर पी ऑर क्यूचा एक कॉलम लागेल आणि त्यानंतर पी ऑर क्यू आणि निगेशन पीचा. आता त्या ठिकाणी आपल्याला टॉपला कॉलम नंबर सुद्धा द्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला
जे आपल्या पॉसिबिलिटीज आहेत 4 त्या घ्याव्या लागतील. तर या ठिकाणी 2च स्टेटमेंट्स आहेत, पी आणि क्यू. ओके. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, 3, 4, 5 आणि 6. तर हे 6च कॉलम कसे बनवले आपण बघा. पी क्यू पहिले 2 कॉलम तर फिक्स आहेत. कॉलम नंबर 3 जो असेल तो निगेशन पीचा बनवावा लागेल आपल्याला, आणि या दोन्ही ठिकाणी आपल्याला निगेशन पी दिलेला आहे. कॉलम नंबर 4 मध्ये आपल्याला निगेशन पी अँड क्यू. त्यानंतर कॉलम नंबर 5 मध्ये आपल्याला पी ऑर क्यू हा बनावा लागेल, आणि लास्टला पी ऑर क्यू अँड निगेशन पी. तर या ठिकाणी कॉलम नंबर 4 जो आहे थोडासा आपण कशा पद्धतीने असेल तो बघूयात. तर तो काय घ्यावा लागेल, कॉलम नंबर 3 अँड ऑपरेशन आणि क्यू. क्यू हा कॉलम किती नंबरचा आहे, 2. म्हणजे कॉलम नंबर 3 अगोदर घ्यायचा आहे, कॉलम नंबर 2 नंतर घ्यायचा आहे, आणि या दोन्हीमध्ये अँड ऑपरेशन वापरायचं आहे. कॉलम नंबर 5 जो आहे तो काही सोपाच आहे. फर्स्ट आणि सेकंड कॉलममध्ये ऑर सिम्बॉल आहे, आणि कॉलम नंबर 6 मध्ये कॉलम नंबर 5 इथंही थोडंसं एडिट करावं लागेल आपल्याला. तर हा कॉलम नंबर 6 जो आहे आपला, हे मी फक्त ब्रॅकेटमध्ये जे मांडलेलं आहे हे अंडरस्टँडिंगसाठी मांडलेलं आहे. तुम्ही फक्त कॉलम नंबर मांडले तरी चालते. ठीक आहे. पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम नंबर 5 आहे, अँड निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3. म्हणजे कॉलम नंबर 5 आणि 3 याच्यामध्ये अँड ऑपरेशन वापरायचं आहे. म्हणजे 5 अगोदर घ्यायचा आणि 3 नंतर घ्यायचा, आणि त्या दोन्हीमध्ये अँड ऑपरेशन वापरल्यानंतर येणारं रिक्वायर्ड आन्सर ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आपल्या ठरलेल्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण मांडूया. कोणकोणते? पी स्टेटमेंटच्या पहिल्या 2 व्हॅल्यूज ट्रू, नंतर फॉल्स फॉल्स, त्यानंतर क्यू ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. तर त्या ठिकाणी हॅलो हॅलो आवाज येते का बघा सर्वांना? येस. इथं लाईटचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे विचारलं मी. दोनच मिनिटं.
वेट वेट जरा इन्व्हाइट केलेले. बघा स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? येस ठीक आहे. आवाज येतो सर्वांना? येस ठीक आहे. आवाज येतो सर्वांना? हॅलो हॅलो. हॅलो. ठीक आहे. बघा आता सर्वांनी चेक करा, आवाज क्लिअर होतो का? ओके ओके. 2 मिनिटं वेट करा. वेट 2 मिनिटं वेट करा. वेट येतोय आवाज आता? येतोय आवाज आता? हॅलो हॅलो. ठीक आहे बघा. ओके चेक करा. चेक करा. येतोय आवाज? ठीक आहे आता बघा. ठीक आहे आता बघा.
कंटिन्यू करूया. तर या ठिकाणी आता कॉलम नंबर 3 जो आहे ओके. आवाज येतोय सर्वांना? आता या ठिकाणी कॉलम नंबर 3 जो आहे हॅलो. हां, तर कॉलम नंबर 3 जो आहे तो आपल्याला निगेशन पी तयार करायचा आहे. म्हणजे हा जो पहिला कॉलम आहे त्याचं फक्त निगेशन करायचं आहे. म्हणजे ट्रू आहे तो फॉल्स असेल, त्यानंतर ट्रू आहे तो फॉल्स येईल, त्याच्यानंतर फॉल्स आहे ते ट्रू होईल आणि फॉल्स आहे ते सुद्धा ट्रू होणार आहे. आता कॉलम नंबर 4 मध्ये आपण या ठिकाणी मांडलेले आहे बघा सविस्तर. कॉलम नंबर 3 आणि 2 याच्यामध्ये आपल्याला अँड ऑपरेशन वापरायचं आहे. आपण पहिल्यांदा कॉलम नंबर 3 तयार करून घेतलेला आहे, निगेशन पी. ठीक आहे, म्हणजे निगेशन पी अगोदर घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॉलम नंबर 2 चा घ्यायचा आहे. तर आता अँड ऑपरेशन वापरत असताना आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तरच या ठिकाणी ट्रू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर हा थर्ड पॉसिबिलिटी जी आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्या दोन ठिकाणी ट्रू दिसते. अदरवाईज आपल्याला या ठिकाणी रिमेनिंग व्हॅल्यूज फॉल्स लिहायला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता यानंतर कॉलम नंबर 5 आपल्याला तयार करायचा. आता पी ऑर क्यू. आता पी ऑर क्यू मध्ये ऑर सिम्बॉल आहे की नाही. आता यामध्ये आपल्याला सरळ सांगितलंय की दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असेल, दोन्ही फॉल्स असतील तरी देखील ते ट्रू आहे आणि रिमेनिंग ठिकाणी फॉल्स लिहायचं आपल्याला. आणि लास्ट वन 6 कॉलम काय पी ऑर क्यू अँड निगेशन पी. म्हणजे कॉलम नंबर 5 अगोदर घ्यायचा आहे आणि त्यानंतर कॉलम नंबर 3 आणि दोन्हीमध्ये ॲड ऑपरेशन वापरायचं. तर त्या ठिकाणी बघा सॉरी बघा या ठिकाणी आपल्याला एक क्लिअर करायचं आहे की ऑर मध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स असेल ना. तर आपल्याला या ठिकाणी पी ऑर क्यू म्हणजे लास्टला फक्त आपल्याला फॉल्स असेल, अदरवाईज ट्रू असेल. आता या ठिकाणी कॉलम नंबर 6 आपल्याला बघायचं आहे. तर कॉलम नंबर 6 मध्ये पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 3. कॉलम नंबर 5 अगोदर घ्यायचा आहे आपल्याला. मग या सगळ्या टी आहेत आणि लास्टला फॉल्स आहे. अँड ऑपरेशन आहे, दोन्ही ठिकाणी ट्रू फक्त या ठिकाणी आहे, थर्ड पॉसिबिलिटी आहे आणि उरलेल्या व्हॅल्यू आपल्याला फॉल्स लिहायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 आपण जर ऑब्झर्व केलं तर ह्या ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत या ठिकाणी मी सर्कल केलेलं आहे समजण्यासाठी, तर या सिमिलर आले. या ठिकाणी आपल्याला इथं फक्त एवढंच लिहायचं आहे कॉलम नंबर 4 and 6 are identical. ठीक है. Therefore negation P and Q equivalents to P or Q and negation P. म्हणजे या ट्रूथ टेबल मधील कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 हे दोन्ही आयडेंटिकल आहेत आणि त्यामुळे त्याला इक्विव्हॅलन्स असं म्हटलेलं आहे.
फॉर एक्झाम्पल आपण एकच पाहिलेलं, आपण आणखी एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 2. negation P or Q or negation P and Q equivalence to negation P. तर या ठिकाणी बघा, इक्विव्हॅलन्स सिम्बॉल नंतर फक्त निगेशन P आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि इक्विव्हॅलन्सच्या पूर्वीचं स्टेटमेंट पॅटर्न थोडंसं मोठ्या पद्धतीने दिलं. तर आता या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी निगेशन P हा आपल्याला कॉलम तयार करावा लागणार आहे. म्हणजे निगेशन P आपल्याला जो राईट साईडला दिसतोय तो ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट बनवावं लागणार नाही. त्यामुळे सुरुवातीला आपण ट्रूथ टेबल तयार करूया. आता ट्रूथ टेबल करत असताना पहिली पॉसिबिलिटी आपली P स्टेटमेंट, Q, नंतर आपल्याला लागणार आहे निगेशन P. बरोबर. आता स्टेटमेंट पॅटर्न वाचत जाऊयात. त्यानंतर P or Q म्हणजे P or Q, त्याच्यानंतर त्याच P or Q ला निगेशन सिम्बॉल द्यायचं आहे. निगेशन P or Q. त्यानंतर नेक्स्ट बघा कॉलम आपला असेल निगेशन P. निगेशन P या ठिकाणी आपण बनवणारच आहोत अगोदर. निगेशन P and Q. तर आपला कॉलम तयार होईल. त्याच्यानंतर हे लेफ्ट साईडचं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचं आपल्याला. आता या ठिकाणी निगेशन P or Q or negation P and Q. त्या ठिकाणी आपल्याला हा ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ टेबल तयार करत असताना आपल्याला कॉलम नंबर सहित आपल्याला या ठिकाणी मांडावं लागेल. बरोबर. आणि 1 2 3 4 तर कॉलम नंबर दिलेत आपण. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. आता P or Q हा आपला ॲक्च्युअल असणार आहे कॉलम नंबर 4 आणि ब्रॅकेटमध्ये मांडूयात आपण. हा कॉलम नंबर 1 आहे और आणि Q म्हणजे किती नंबर कॉलम आहे, सेकंड. 1 or 2. त्याच्यानंतर निगेशन P or Q म्हणजे फोर्थ कॉलमचंच निगेशन बनायचं. त्यामुळे आपण या ठिकाणी फक्त कॉलम नंबर देऊयात, कॉलम नंबर 5. त्याच्यानंतर निगेशन P and Q. तर निगेशन P ॲक्च्युअली आपला हा कॉलम नंबर 6 आहे, परंतु निगेशन P घ्यायचं म्हणजे कॉलम नंबर 3 घ्यायचा आहे. अँड ऑपरेशन वापरायचं आहे आणि Q म्हणजे कॉलम नंबर 2. बरोबर. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मी ऑपरेशन्स कोणत्या 2 कॉलममध्ये यूज करायचं आहे ते मांडतो. ॲक्च्युली मी तुम्ही परीक्षेत मांडलं तरी चालेल, नाही मांडलं तरी चालण्यासारखं आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी मांडलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पॉसिबिलिटी मांडूयात आपण. Pच्या पॉसिबिलिटी काय आहे, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. त्याच्यानंतर Qची काय, अल्टरनेट, ट्रू फॉल्स
ट्रू आणि फॉल्स. आता निगेशन पी बनवायचं आहे. निगेशन पी म्हणजे पहिल्या कॉलमचं फक्त निगेशन बनवायचं. म्हणजे काय करायचं आहे, ट्रू आहे ते फॉल्स लिहा, फॉल्स लिहायचं, फॉल्स आहे ते ट्रू करा. पी ऑर क्यू. आता ऑर मध्ये फक्त दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, करेक्ट. ट्रूला ट्रू, ट्रू फॉल्सला ट्रू, फॉल्स ट्रूला ट्रू. त्याच्यानंतर निगेशन पी ऑर क्यू. आता या ठिकाणी आपण कॉलम नंबर 4 बनवलेला आहे. त्या ठिकाणी मी ॲक्च्युली ब्रॅकेटमध्ये मांडतो. निगेशन किती नंबर कॉलमचं करायचं आहे, 4th नंबर कॉलमचं निगेशन तयार करायचं आहे. म्हणजे ट्रू ट्रू आहे ते फॉल्स, फॉल्स, फॉल्स आणि ट्रू. त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू, कॉलम नंबर 3 अँड 2 याच्यामध्ये अँड ऑपरेशन वापरायचं आहे. आता अँड ऑपरेशन म्हणले की दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत का ते फक्त ऑब्झर्व करायचं आणि ट्रू लिहून टाकायचं. रिमेनिंग व्हॅल्यूजला फॉल्स लिहायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रू लिहायचं आहे. पहिल्यांदा कॉलम नंबर 3 बघायचा आहे हा, त्याच्यानंतर कॉलम नंबर 2 घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्ही टी आहेत म्हणून इथं ट्री आलेलं आहे. नंतर फॉल्स, 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 बरोबर. त्यानंतर आपला आहे कॉलम नंबर 7. परंतु हा कॉलम नंबर 7 कसा तयार होणार आहे, कॉलम नंबर 5 और कॉलम नंबर 6. म्हणजे 5 आणि 6 मध्ये ऑर ऑपरेशन वापरायचं. आता ऑर मध्ये काय कंडिशन आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. म्हणजे फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि ट्रू. बघा हे दोन कॉलम चेक करायचे. या दोन्हीमध्ये ऑपरेशन वापरायचं. अशा पद्धतीने आपला ट्रूथ टेबल फक्त तयार झाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला राईट साईडला काय दिलेलं आहे, निगेशन पी, आणि लेफ्ट साईडचं पूर्ण स्टेटमेंट कॉलम नंबर 7 मध्ये तयार झालं आहे. बघा निगेशन पी कुठे आहे, या ठिकाणी बघा. कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 आयडेंटिकल आहेत का, तर आहेत. म्हणून आपण काय लिहायचं आहे, देअरफॉर कॉलम नंबर 3 and 7 are identical. Therefore दिलेलं स्टेटमेंट पुन्हा एकदा मांडायचं. एक्झाम्पल कंप्लीट झालं. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. बघा एक्झाम्पल मी या ठिकाणी ठेवलेला आहे. जर कोणाला शंका आली असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, पुढील एक्झाम्पल इकडे जाऊया आपण. येस, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण काय करूया, पी क्यू ह्या दोन स्टेटमेंट्स आपण आयडेंटिकल बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता पी क्यू आणि आर याचंही आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 3. P and Q or R equivalence to
पी अँड क्यू और पी अँड आर. त्या ठिकाणी थर्ड स्टेटमेंट आलेलं आहे आर. त्या ठिकाणी आपल्या पॉसिबिलिटीज वाढतील. आता आपल्या पॉसिबिलिटीज होणार 8. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीचे आपले 3 कॉलम फिक्स झाले. आता पी, त्याच्यानंतरचा क्यू, त्याच्यानंतरचा आर. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इक्विव्हॅलंट सिम्बॉलच्या लेफ्ट साईडचं स्टेटमेंट पॅटर्न वाचायचं. आता ते वाचन करत असताना आपल्याला पी अँड क्यू और आर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा ब्रॅकेट बनवावा लागेल. म्हणजे क्यू और आर. लेफ्ट साईड राईट साईड दोन्ही बाजूला निगेशन कुठे आहे का, नाही. निगेशन असेल तर आपल्याला लगेच निगेशन कॉलम बनवून घ्यावा लागतो. क्यू और आर तयार झाल्यामुळं त्याच्यानंतर आपला कॉलम असेल पी अँड क्यू और आर. त्याच्यानंतर आता राईट साईडला जाऊया. पी अँड क्यू, पी अँड क्यू. त्याच्यानंतर पी अँड आर आणि ह्या दोन्हींचं ऑर. पी अँड क्यू और पी अँड आर. तर आपले हे सगळे कॉलम्स तयार झाले. आणि कॉलम आखून घेऊयात. आता टॉपला आपल्याला कॉलम नंबर सुद्धा मांडायचे. ठीक आहे. आपले एकूण 8 पॉसिबिलिटीज आहेत. आता पी स्टेटमेंटचे आपण पॉसिबिलिटीज मांडूया. एकूण आपल्याला 8 पॉसिबिलिटीज आहेत ना. मग पी स्टेटमेंट आपण काय घेतो, टी टी कंटिन्युअसली 4 पॉसिबिलिटीज आर टी. त्याच्यानंतर एफ एफ आणि एफ. बरोबर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी पी स्टेटमेंटचं जरी पॉसिबिलिटीज मांडलेत आपण. तर क्यू स्टेटमेंटच्या त्यापूर्वी आपण कॉलम नंबर देऊया. या ठिकाणी कॉलम नंबर 1 2 3. कॉलम नंबर 4 जो आहे तो आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत, क्यू और आर. म्हणजे कॉलम नंबर 2 और कॉलम नंबर 3. त्याच्यानंतर कॉलम नंबर 5 पी अँड क्यू और आर आहे. क्यू और आर चा कॉलम नंबर आहे 4 आणि फर्स्ट कॉलम आहे आपला पी चा. म्हणजे इन ब्रॅकेट आपण मांडूया या ठिकाणी कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 4 मध्ये कोणतं ऑपरेशन आहे, अँड. पी अँड क्यू पहिले 2च कॉलम आहेत, परंतु आपला कॉलम नंबर हा 6 आहे. म्हणजे कॉलम नंबर 1 आणि 2 याच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. हा कॉलम नंबर आहे 7 पी अँड आर. म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 याच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पी अँड क्यू और पी अँड आर. म्हणजे कॉलम नंबर हा आपला ॲक्च्युली आहे 8 नंबर, परंतु 6 आणि 7 या दोन्ही कॉलममध्ये आपल्याला
ऑर ऑपरेशन यूज करायचं. त्याच्यानंतर क्यू स्टेटमेंटचे आपण पॉसिबिलिटीज म्हणूया. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, त्यानंतर ट्रू ट्रू फॉल्स आणि फॉल्स. त्यानंतर आर. आता आर स्टेटमेंट काय, अल्टरनेट ट्रू फॉल्स, बरोबर. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. आता क्यू और आर. ऑर म्हटलं की काय ना, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स. फक्त काय बघायचं आपल्याला, दोन्ही फॉल्स पॉसिबिलिटी बघायचे. तर त्या ठिकाणी 4th पॉसिबिलिटी आणि 8th पॉसिबिलिटी याच्यामध्ये फक्त दोन्ही फॉल्स आहेत. अदरवाईज आपण काय लिहायचं, सरळ ट्रू लिहून टाकायचं. अशा पद्धतीने आपला कॉलम नंबर 4 तयार झाला. त्याच्यानंतर कॉलम नंबर 5. कॉलम नंबर 5 मध्ये कॉलम नंबर 1 and 4. आता अँड ऑपरेशन म्हटलं की काय करायचं, दोन्ही टी बघायची. जिथं टी असेल दोन्हीचे त्यांना टी लिहायचं, अदरवाईज फॉल्स लिहून टाकायचं. आता या ठिकाणी पहिली साईड बघा टी, नाही का. कॉलम नंबर 1 आणि 4 मध्ये ऑब्झर्व करायचं आहे. टी 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 येणार, त्यानंतर टी टीला टी येणार, त्यानंतर टी टी, त्यानंतर टी एफ आलाय बघा, एफ एफ टीला एफ. नेक्स्ट वन ऑल्सो सेम पॉसिबिलिटीज, फॉल्स फॉल्सला फॉल्स. बघा तुम्ही चेक करा. त्यानंतर पी अँड क्यू. आता पुन्हा अँडच ऑपरेशन आले, म्हणजे तीच कंडिशन आली, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. आता पी अँड क्यू मध्ये दोन्ही ट्रू पाहिजे. पहिल्या दोन पॉसिबिलिटी सेम आहेत बघा, टी 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 टी. त्याच्यानंतर कुठे आहे तर लास्ट वनला नाही, म्हणजे रिमेनिंग ऑल व्हॅल्यूज आर फॉल्स. नेक्स्ट वन कॉलम नंबर 7, P and R. Column number 1 and 3, in between an operation is connected. P and R, T T T. त्यानंतर थर्ड पॉसिबिलिटी सेम आहे, टी टी. अदरवाईज आहे का कुठे नाही, म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यूज काय लिहायच्या, फॉल्स. खूप सोपं आहे, फक्त तुम्ही सराव केला पाहिजे. आता हे टी एफ मानतोय आपण, ऍक्च्युली काय आहे नेमकं, तर ते स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे, बरोबर. आता त्यानंतर कॉलम नंबर 8 हा आहे कॉलम नंबर 6 आणि 7. याच्यामध्ये ऑर. ऑर म्हटलं की दोन्ही फॉल्स पाहिजे तरच फॉल्स मांडायचं आहे ना, म्हणजे या ठिकाणी फॉल्स आहे बघा, ह्या दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत. एकंदरीत पॉसिबिलिटीज नंबर 4 पासून 8 पर्यंत सगळे फॉल्स आहेत, म्हणजे फॉल्स लिहून टाकायचं. त्यानंतर टी टी आणि टी. आता आपल्याला मेन स्टेटमेंट पॅटर्न कडे जायचं आहे, इक्विव्हॅलेन्स दिलेले आहे का नाही त्याच्यात. आता या ठिकाणी बघा पी अँड क्यू ऑर आर. आता हा कॉलम नंबर कुठे आहे, कॉलम नंबर 5, म्हणजे याचा कॉलम नंबर आहे 5 आणि आर एच एस साईडचं स्टेटमेंट पॅटर्न त्याचा कॉलम नंबर आहे 8. आता तुम्ही चेक करायचं आहे, कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 हा आयडेंटिकल दिसतोय का पॉसिबिलिटीज ना, सांगा बघू, आहे का आयडेंटिकल. येस, हे बऱ्याच जणांचं लक्ष आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय म्हणायचं आहे, देअरफॉर कॉलम नंबर 5 and 8 are identical.
देअरफॉर जे एक्झाम्पल दिलेले आहेत तेच मांडायचं पुन्हा. पी अँड क्यू ऑर आर, पी अँड क्यू ऑर पी अँड आर. तर संपूर्ण एक्झाम्पल पुन्हा एकदा तुम्ही ऑब्झर्व करा. याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. आपण एकंदरीत जे आपल्या सिलेबसमध्ये एक्झाम्पल्स आहेत याच्यात आपण प्रत्येक एक टाईपचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. उर्वरित एक्झाम्पल आपण होमवर्कसाठी देऊया. मध्ये थोडासा लाईटचा इश्यू असल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यासाठी सॉरी. ओके, एकंदरीत आपण 3 एक्झाम्पल पाहिलेत बघा. प्रिव्हियस एक्झाम्पल पण तुम्हाला बघता मिळेल. हे एक्झाम्पल नंबर 2 आहे आणि एक्झाम्पल नंबर 1 आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता हे आपण आता जे सोडवले एक्झाम्पल ते बघा, ऑब्झर्व करा. माझ्यामध्ये चालू लेक्चरमध्येच तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमच्या वहीमध्ये पण नोट्स होऊन जातील. समजले सर्वांना एक्झाम्पल बघा. ठीक आहे, सगळेच येस म्हणताय. ओके, म्हणजे एकंदरीत शंका कोणाला नाहीये. आपण होमवर्क देऊयात ना आता. सचिन कोण आहे? आपला स्पीकर चालू झालेला आहे, बंद करा. ठीक आहे, होमवर्क लिहून घ्या वाटलंच तर. युजिंग ट्रूथ टेबल, युजिंग ट्रूथ टेबल do the following logical equivalences. P double implication Q equivalence to negation in close bracket P or Q and negation P and Q. Second, P implies Q and R equivalence to P and Q negation P and negation Q and P implies R.
त्यानंतर लास्ट वन थर्ड एक्झाम्पल निगेशन P डबल इम्प्लिकेशन Q इक्वल्स टू P and negation Q or Q and negation P. ओके, तर हे 3 एक्झाम्पलचा प्रयत्न करा आणि हे सर्व इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहेत, त्यामुळं ऑल एंट्रीज आर इक्वल यायलाच पाहिजे. ठीक आहे, जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकताय. न्यू पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करूयात. आपल्याला न्यू पॉईंट बघायचा आहे टिटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. तोही सोपा आहे. P implies Q and R हे एक्झाम्पल कसे सोडवायचे. ठीक आहे, म्हणजे सेकंड एक्झाम्पल होमवर असतं. तर या ठिकाणी आपण एकच मिनिट बघा, आपण आता हे थर्ड एक्झाम्पल जे सोडवलेलं आहे त्याच पद्धतीचं आहे. तर त्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला, त्याच पद्धतीचे जे 3 कॉलम तयार करावे लागतील P Q R चे. त्याच्यानंतर Q and R बनवायचा, त्यानंतर P implies Q and R. त्यानंतर या ठिकाणी बघा निगेशन Q आलेला आहे, म्हणजे P Q R नंतरचा कॉलम लगेच आपण फोर्थ कॉलम बनवायचा निगेशन Q चा, आणि मग पुढील कॉलम तयार करत जायचं. आणि मग त्यानंतरचा कॉलम असेल Q and R चा. त्याच्यानंतर हा पूर्ण कॉलम तयार करायचा. नेक्स्ट कॉलम ओनली P and निगेशन Q चा. त्याच्यानंतर त्या कॉलमला निगेशन यूज करायचं, आणि त्यानंतर पुढचा कॉलम हा असेल P implies Q, P implies R, आणि मग लास्ट वन हा पूर्ण कॉलम तयार करायचा. असे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कॉलम येतील. ओके, अजून कोणा काय शंका आहे का बघा. ठीक आहे, सर्वांनी काळजी घ्या, अनावश्यक प्रवास टाळा, मास्कचा वापर करा. ओके, डाऊट नाहीये तर आपण या ठिकाणी आता थांबूया. ओके, गुड डे ऑल ऑफ यू.